सोलापूर महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक प्रक्रिया सुरू असताना शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त करत महाविकास आघाडीच्या वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन देण्यात आले. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण आणि भयमुक्त वातावरणात पार पाडली जावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सोलापूर शहरात नेहमीच खेळीमेळीच्या वातावरणात कोणतीही कटुता न आणता निवडणूक लढवण्याची सुसंस्कृत परंपरा राहिली आहे. मात्र सध्याच्या निवडणूक काळात सत्तेच्या बळावर भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांकडून या परंपरेला तडा दिला जात असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. काल घडलेल्या खुनी हत्येच्या घटनेतून भाजप कार्यकर्त्यांची गुंड प्रवृत्ती समोर आली असून निवडणूक काळात प्रत्येक प्रभागात उमेदवारांवर दबाव टाकणे, उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकावणे, मारहाण करणे, विविध मार्गांनी दहशत निर्माण करणे असे प्रकार सर्रास सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना भयमुक्त वातावरणात फिरणे, प्रचार करणे अवघड झाले असल्याचा आरोपही त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने निवडणूक काळात कडक बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, तसेच कोणत्याही प्रकारचा दबाव, हिंसाचार किंवा बेकायदेशीर प्रकारांना आळा घालावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच भाजप कार्यकर्त्यांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्याची झालेल्या हत्येप्रकरणी त्या खुनाचा सूत्रधार आणि मारेकरी यांच्यातील मोबाईल संवादाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी ठाम मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम मास्टर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष अजय दासरी, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, अशोक निंबर्गी, भारत जाधव, युसुफ मेजर, प्रताप चव्हाण, तिरुपती परकीपंडला, केशव इंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सोलापूरमध्ये आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या, पण अशी घटना कधी घडलेली नव्हती. त्यामुळे सगळेच व्यथित आहेत. आज सोलापूरचे नागरिक भयभीत आहेत आणि सोलापूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आज संपूर्णपणे प्रशासनाची आहे, इथल्या पालकमंत्र्यांची आहे. पण सत्ताधारी असताना त्यांच्याच दोन गटात मारामाऱ्या होतात आणि त्यातनं इतका निघून प्रकारे हत्या होती आणि माणसांचं रक्त सांडण्याचं काम जर हे करत असतील आणि अक्षरशः हे सगळं झालेलं आहे ते सत्तेच्या लालचेपोटी झालेलं आहे. आणि आज प्रत्येक ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी आता दबावाचं राजकारण, असं घाणेरडं राजकारण हे जे सुरू झालेलं आहे, तर या विरोधामध्ये सोलापूरमध्ये हे सहन केलं जाणार नाही. कारण सोलापूर एक सुसंस्कृत शहर आहे आणि हुतात्म्यांची पुण्यनगरी आहे. इथे शांतता आणि सुव्यवस्था राखली गेली पाहिजे. या पुढची शाळा आता आत्ताच सांगितलेलं आहे की आम्ही सगळे उद्या हुतात्मा चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये उपोषणाला बसणार आहोत आणि आम्ही सगळेजण मिळून याचा विरोध करणार आहोत आणि सोलापूरमध्ये लोकशाही खऱ्या अर्थाने नांदली जाईल यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत. यांना आम्ही निवेदन दिलं आहे की पहिल्यांदाच खूप वर्षानंतर किंवा पहिल्यांदाच राजकीय हेतू पुरस्सर पॉलिटिकली मोटिवेटेड मर्डर हा सोलापुरात झालाय. लॉ आणि ऑर्डर, कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे. प्रशासन पूर्णपणे कोलॅप्स झालंय. पोलीस आणि प्रशासन अतिशय खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली काम करत आहेत असं दिसून येत आहे. भाजप साम दाम दंड आणि आता लोकांच्या रक्तासाठी भुकेजलेली आहे. आता लोकांचे बळी सोलापुरात जात आहेत केवळ बिनविरोध निवडणूक होण्यासाठी. हे सगळे प्रकार चालू आहेत आणि सत्तेचा माज आणि सत्तेची एवढी लालच या लोकांना आली आहे की आज कोणत्याही प्रकारची जी महाराष्ट्र आणि सोलापुराची जी संस्कृती आहे त्याला काळीमा फासण्याचं काम हे भाजपने केलं आहे. आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. महाविकास आघाडीने आज हे पत्र, आज निवेदन पोलिसांना दिलं आहे, कमिशनर पोलीस, आणि कारवाई झाली पाहिजे. ह्याला कोणत्याही प्रकारचं कौटुंबिक वाद न लेबल करता हे राजकीय हेतू पुरस्सरच झाला आहे. आणि आज सीपीने रेकॉर्डवर आणलंय की 100% पॉलिटिकली मोटिवेटेड आहे. कारण का कोणाचा तरी फॉर्म विड्रॉ करण्याच्या दबावाखाली हे करण्यात आलं आहे आणि त्याच्यातून हा मर्डर झालाय. पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, सीडीआर तपास झाली पाहिजे, जे कोणी दोषी आहेत त्यांना अटक झाली पाहिजे, एक स्पेशल कमिटी ह्यासाठी नेमली पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. एवढंच नाही तर इलेक्शन होईपर्यंत ही इलेक्शन पारदर्शक झालं पाहिजे. यासाठी पण पोलीस प्रशासनाची कोणत्या पद्धतीत तयारी आहे, कारण का आम्हा पैसे वाटप होणार आहे. 10च्या नंतर पण आचारसंहितेचं उल्लंघन होणार आहे.
जे सत्ताधारी आहेत त्यांना तुम्ही करायला देणार आणि आमच्यावर दबाव आणणार. जे तडीपारच्या नोटिसेस आहेत जे दोन्ही साईडला मिळाल्या पाहिजेत, गुन्हा दाखल हे दोन्ही साईडला झाले पाहिजेत, नाहीतर बिनविरोधच करा, आम्ही इलेक्शन मध्ये भाग घेणार नाही, अशी ताकीद आम्ही या ठिकाणी पोलीस कमिशनरना दिलेत. आणि कोणत्याही दबावाखाली न येता एक चांगले पोलीस ऑफिसर म्हणून तुम्ही काम करा. पोलीस प्रशासन अतिशय खूप मोठ्या प्रमाणात दबावाखाली दिसून येत आहे. फॉर्म भरायच्या दिवशी पण, फॉर्म विड्रॉलच्या दिवशी पण आणि भरायच्या दिवशी पण काही ठिकाणी दिसून आलं की त्यांच्या लोकांना आतमध्ये सोडत होते आणि आमच्या लोकांना नव्हते सोडत. अजूनही जे इलेक्शन यंत्रणा आहे त्यांच्याकडून याद्या डिक्लेअर झाल्या नाहीत, हे तुम्ही बघू शकता. मुद्दामून विरोधी पक्षाचे काही कॅन्डिडेटची नावं पण या ठिकाणी यादीत येत नाहीयेत. हे पहिल्यांदाच गंभीर स्वरूपात असं झालं असेल आणि ह्याचा किती मोठ्या प्रमाणात दबाव आणि किती मोठ्या प्रमाणात तुम्ही लोकशाही आणि संविधानाची हत्या करताय. तुम्हाला कसली भीती आहे? तुम्ही आमचेच कॅन्डिडेट एक तर पळून घेऊन जाता, त्यानंतर तुम्ही 3 नंतर एबी फॉर्म द्यायला, 3 नंतर कोणतंही कागदपत्र एबी फॉर्म असो किंवा नसो तुम्हाला स्वीकार करण्याचा काही अधिकार नाहीये. ते साफ डिस्क्वालिफिकेशन साठी ग्राउंड बनू शकतं आणि म्हणून आम्ही रिट पिटिशन हायकोर्टमध्ये दाखल करणार आहोत. लीगल नोटीस देखील आम्ही पाठवतोय. आणि आता हे कोणत्या स्तराला घेऊन जातील इलेक्शन, सामान्य माणूस हा भीतीपोटी जगतोय. आम्ही पोलीस कमिशनरला हे पण सांगितलं की जातीय तेढ निर्माण करण्याचं, ध्रुवीकरण निर्माण करण्याचा प्रयत्न हे भाजप करणार आहेत. आपल्या इकडे गड्डा यात्रा आणि इलेक्शनचा वोटिंग दिवस हे एकत्र येत आहे. हा लोक एवढ्या खालच्या पातळीला घसरलेत की सत्तासाठी रक्त या ठिकाणी लोकांचं घ्यायला तयार आहेत. आणि म्हणून ही काळीमा सोलापूरवर, हा कलंक नाही यायला पाहिजे. इथे आम्ही सुसंस्कृत आहोत आणि तुम्ही जे भाजपचे पदाधिकारी आहेत त्या पदाची काहीतरी लाज ठेवा. आमच्या सोलापूरचं वातावरण बिघडवू नका. पारदर्शक इलेक्शन झालं पाहिजे आणि लोकांचं खरं जनमत कुठे हे त्या पद्धतीतच तुम्हाला दिसेल आणि त्या पद्धतीत हे इलेक्शन झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. उद्या सकाळी 10 ते 12 आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर शांततेत त्या ठिकाणी बसणार आहोत आणि जे होतंय एकंदरीत आम्ही त्याचा विरोध काळी फीत लावून करणार आहोत. पोलीस कमिशनरला आम्ही ते ऑलरेडी सांगितलं आहे. मनसे नेते तर आम्ही पोलीस कमिशनरकडे स्पष्टपणे मागणी केली. डॉक्टर देशमुख म्हणजे आमदार विजय कुमार देशमुखच्या चिरंजीवाचं नाव त्यांचे नातेवाईक उघडपणे घेत आहेत आणि जी फिर्याद तुम्ही घेतली 15 लोकांची त्याच्यामध्ये नावाचा समावेश नाही आहे. ज्या वेळेला अशा पद्धतीनं उघडपणे नाव घेतलं जातं त्यामुळं डॉक्टर किरण देशमुख वर सुद्धा या ठिकाणी तुम्ही त्या पद्धतीनं कारवाई करा अशी मागणी केलेली आहे. त्याला सांगितलं त्याने आम्ही चौकशी करतो आणि फिर्यादीमध्ये नाव नसल्यामुळं आम्हाला अडचण आहे असं त्याने दुसरी समज सांगितलं. त्याला म्हणलं की फिर्यादीवर परिसर आणला असेल ऐन वेळेला, नाव कसं येणार? म्हणून इथल्या पालकमंत्र्याची ही जबाबदारी आहे. इथले कायदा सुव्यवस्था आणि सगळ्याला न्याय देण्याचं. म्हणून या ठिकाणी मी मागणी करतो, या राजकीय खुनेला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. म्हणून पालकमंत्र्यांनी या जिल्ह्याचं राजीनामा द्यावा पालकमंत्र्याचा. त्याचप्रमाणे विजय कुमार देशमुख जे आमदार आहेत त्यांची आमदारकी मुख्यमंत्र्यांनी काढून घ्यावं. कारण आज आम्ही बघतो 60-62 वर्ष झालेलं आहे की अशा पद्धतीनं बिनविरोध करण्याकरता वाटेल त्यांचे मुडदे पाडणार, मनाला येईल तशा नोटा वाटणार, पाहिजे त्याला दारू वाटणार, पाहिजे त्याला जेवण देणार. लोकशाही आहे कुठं? या सगळ्या गोष्टी आम्ही पोलीस कमिशनरला सांगितलेल्या आहेत आणि पोलीस कमिशनरकडनं आम्ही अपेक्षा व्यक्त केली, निर्भयपणे कोणाला को द्यायचं मत देऊ द्या, निर्भयपणे ही निवडणूक. भाषणामध्ये सुद्धा कटिंगे बटिंगे हिंदू मुस्लिमावर, अरे विकासावर बोला ना.
आज पिण्याच्या पाण्यावर आज रिपोर्ट आलेला आहे. आपल्या देशामध्ये दररोज 2 लाख माणसं मरू लागले. ज्या इंदूरला सरकारने गौरव केला त्या इंदूरमध्ये विषारी पाणी पिऊन 15 माणसं गेले. त्याच्यात 6 महिन्याची मुलगी गेली. सोलापुरात तीच कथा आहे. या प्रश्नावर तुम्ही बोला ना. लोकांना अशा पद्धतीनं मुडदे पाडणं, जर तशा पद्धतीचं तुम्ही घेणार असाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला घटना दिलेला आहे. म्हणून उद्या सकाळी 10 वाजता मी अत्यंत मौन धारण करणार आणि सोलापूरच्या हे मार्शललाचं सोलापूर आहे, हे सोलापूर हुतात्म्याचं आहे, हे शहर सहन करणार नाही.